तर आपण सेक्शन 7 बघितलं बरोबर आहे. सेक्शन 7, 8 बघितलं आपण. आता सेक्शन 9 बघायचं. काल आपण काय बघितलं, IGST मध्ये आपण सेक्शन बघितले ना काल. 7, 8 यातनं काय कळतं आपल्याला की इंट्रा स्टेट सप्लाय आहे का इंटर स्टेट सप्लाय आहे. आता सप्लाय असेल तर टॅक्स येईल आणि सप्लाय जर इंट्रा स्टेट असेल तर इकडे CGST आणि AGST ची लेवी होईल आणि इंटरस्टेट जर असेल तर इथे IGST ची लेवी होणार आहे. बरोबर आहे का. CGST AGST केव्हा येतो आणि IGST केव्हा येतो हे क्लिअर होण्याकरता आपण काल काय बघितलं, पहिले IGST ॲक्टमधनं सेक्शन 7 आणि 8 बघितले. आता तुम्ही इथे बघाल IGST ॲक्टमध्ये लेवी आणि कलेक्शन सेक्शन 5 आहे आणि इथे काय दिलंय, देअर शॅल बी लेवीड अ टॅक्स कॉल्ड द IGST केव्हा इंटरस्टेट सप्लाय. लेवी आणि कलेक्शन इंटरस्टेट सप्लाय असेल तर काय होईल, सेक्शन 5 कुठला IGST ॲक्ट आणि तेच जर का इथे मी ॲक्ट घेतला CGST तर याच्यामध्ये लेवी आणि कलेक्शन बघा कुठे आहे, 9ला आहे. या 9मध्ये पण 5 सबसेक्शन आहेत आणि IGST ॲक्टमध्ये पण इथे पण 5 सबसेक्शन आहेत. फक्त फरक काय, शॅल बी लेवीड अ टॅक्स कॉल्ड इथे CGST आहे आणि केव्हा इंट्रास्टेट सप्लाय. बाकी सगळं वर्डिंग ऑलमोस्ट सेम आहे. काय फरक आहे तुम्ही सांगतो. आता हे सेक्शन दोन्ही पण जे ॲक्टमध्ये जर सप्लाय असेल तर लेवी होणार आहे म्हणून आपण पहिले सप्लाय बघितलं. आता सप्लाय हा काय आहे, ते सप्लायला म्हणतात की टॅक्सेबल इव्हेंट. म्हणजे सप्लाय झाला तर GSTची आकारणी होऊ शकते, अदरवाईज नाही. म्हणजे GSTचा चार्ज केव्हा येईल, लेवी केव्हा येईल, ज्या वेळेस सप्लाय होईल. आता जे आपलं ट्रान्झॅक्शन आहे हे जे सप्लाय आहे आणि सप्लाय जर इंट्रास्टेट आहे तर मग आपण CGST आणि AGST ॲक्टप्रमाणे लेवी करणार आणि इंटरस्टेट आहे तर ती लेवी IGST ॲक्टप्रमाणे होणार. मग सप्लाय गुड्सचा असो, सर्व्हिसचा असो, दोन्हीचा असो. CGST आणि AGST पॅरलल इकडे UT तिथे काय होईल, UTGST असेल, विल बी लेविड ऑन इंट्रास्टेट सप्लाईज. आणि IGST केव्हा लागू होईल, जेव्हा इंटरस्टेट सप्लाय होईल. आणि इंटरस्टेट सप्लायचा आपण डिफॉल्ट रूल काय बघितला, ते लोकेशन ऑफ सप्लायर आणि काय बघायचं, प्लेस ऑफ सप्लाय. हे सेम स्टेटमध्ये किंवा UTमध्ये. आणि इंटरस्टेटला काय, वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय, 2 डिफरंट स्टेट, 2 डिफरंट UT किंवा अ स्टेट आणि UT. मग तेव्हा काय येईल, इंटरस्टेट सप्लाय होईल. इथपर्यंत क्लिअर आहे ना. आता ह्याच्यासाठी काय होतं, जसं कायदा बनवला गेला, CGST ॲक्ट हा कोणाचा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. IGST ॲक्ट पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. UTGST ॲक्ट पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे आणि प्रत्येक राज्याचे AGST ॲक्ट आहे. आणि हे लागू कुठे आहेत, हे लागू आहे संपूर्ण भारतासाठी. आता इंडिया पण डिफाईन केलं आहे. इंडिया मीन्स काय, आता इंडिया मीन्स काय तुम्ही बघा, याचे डेफिनेशन त्याप्रमाणे. एक, द टेरिटरी ऑफ इंडिया ॲज रेफर टू इन आर्टिकल 1 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. घटनेमध्ये दिलं आहे ते आहेच. प्लस आता जसं भूभाग आहे तसं पुढे समुद्र आहे, पाणी आहे.
एक घटनेमध्ये दिलं आहे ते आहे इंडियामध्ये, प्लस इट्स टेरिटोरियल वॉटर्स आणि सीव्ड अँड सबसॉईल अंडरलाईंग सच वॉटर्स. समुद्राच्या खाली जो भाग आहे आणि माती आहे ते पण आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ, आता समुद्रामध्ये पुढे जाऊन पाण्याचं जे काही हे असतं त्याचा असा उतार येतो आणि पुढे मग खोल समुद्र जातो. तर ह्याच्यामधनं इथून ज्यावेळेस पाणी असं होतं इकडे इलेक्ट्रिसिटी वगैरे निर्मिती केली जाऊ शकते. तसंच एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन or any other maritime zone as referred to in the territorial waters, continental shelf, exclusive economic zone and other maritime zone act 1976 and the airspace above its territory and territorial waters. आता जेवढा पाणी आहे त्या पाण्यामध्ये 1 nautical mile म्हणजे 1.82 किलोमीटर, तर 200 नॉटिकल माईलपर्यंत एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे जो त्यांनी दिला आहे. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन तिथे कुठल्याही ॲक्टिव्हिटी होतील तर त्या इंडियामध्ये आहेत, म्हणजे हा कायदा तिथे पण लागू होईल. आणि म्हणून आपण काल बघितलं ना सेक्शन 9मध्ये काय बघितलं की टेरिटोरियल वॉटर आहे. मग तिथे तुम्ही काय बघाल, सेक्शन 9ला काय बघितलं आपण काल, IGST ॲक्टमधला आपण सेक्शन 9 बघितला. सप्लायज इन टेरिटोरियल वॉटर. आता जर पाण्यामध्ये सप्लाय असेल तर मग तिथे कशा प्रकारे ठरवायचं, LOS आणि POS हे पण आहे ना. वेअर आता ह्याचं महत्त्व कळावं म्हणून मी परत ते सांगितलं की इंडियामध्ये जमीन आहे तिकडे तुम्हाला क्लिअर आहे की ती जमीन कुठल्या राज्याची आहे. मग LOS आणि POS काढायला तुम्हाला सोपं जातं. पण जर का पाण्यामध्ये असेल तर पहिले काय बघा, वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर इज इन टेरिटोरियल वॉटर्स, द लोकेशन ऑफ सच सप्लाय, हे एक दिलं आहे. दुसरं द प्लेस ऑफ सप्लाय इन द टेरिटोरियल वॉटर्स, द प्लेस ऑफ सप्लाय शॅल फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट, या कायद्यासाठी काय दिलं आहे मानलं जाईल कोस्टल स्टेट युनियन टेरिटरी जिथे द नियरेस्ट पॉईंट ऑफ ॲप्रोप्रिएट बेसलाईन इज लोकेटेड. जवळ कुठलं किनारी राज्य आहे किंवा UT आहे, सप्लाय तिथे झाला आहे असं मानलं जाईल. आणि पाणी कुठपर्यंत, ज्यावेळेस तुम्ही 200 नॉटिकल माईल जाल तेव्हा तुम्हाला कळणारच नाही की इथे जवळचं राज्य कुठलं आहे. जर कळतच नसेल तर मग हा पहिला ऑप्शन दिला आहे, द लोकेशन ऑफ द सप्लायर इन द टेरिटोरियल वॉटर, द लोकेशन ऑफ सच सप्लायर. म्हणजे LOS आणि POS काय, लोकेशन ऑफ सप्लायर जे आहे तेच आहे. आणि जर जवळ किनारी राज्य असेल तर मग प्लेस ऑफ सप्लाय ते राज्य होईल किंवा ती UT होईल. म्हणजे हे ठरवताना आपला इंट्रास्टेट सप्लाय आहे का इंटरस्टेट सप्लाय आहे हे ठरवताना सेक्शन 7, 8, 9 जे IGST मधले आहेत हे विचारात घेऊन आपण पुढे जाऊ शकतो आणि मग ते बघू शकतो. आता आपल्याकडे UT मध्ये दिल्ली आहे, जम्मू काश्मीर आहे, पुडुचेरी आहे. इथे काय, या UT जरी असल्या, युनियन टेरिटरी जरी असल्या तरी ते सेमी स्टेट आहेत. म्हणजे तिथे विधिमंडळ आहे, तिथे कायदा होतो, त्यामुळे तिकडे CGST AGST येतो. आणि बाकी ज्या UT आहेत 5 UT, तिथे UTGST ॲक्टप्रमाणे त्याचा कारभार होईल. म्हणजे तिकडे CGST बरोबर UTGST आहे. आता 246A आहे आर्टिकल, यानुसार काय झालेलं आहे की राज्य आणि केंद्र दोघांनाही सप्लायवरती टॅक्स देण्याचा अधिकार पॉवर तिथे मिळालेली आहे. आणि आर्टिकल 269A प्रमाणे काय की जर लेवी आणि कलेक्शन GSTचा असेल तर इंटरस्टेट सप्लाय असेल तर काय होईल हे दिलेलं आहे.
260. मग त्यामध्ये केंद्र सरकार टॅक्स कलेक्ट करेल आणि मग ते केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये त्याची वाटणी होईल, या प्रकारे दिलेलं आहे. आणि GST काउन्सिल आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा GST काउन्सिलला आपण 269A प्रमाणे अधिकार आहे की GST काउन्सिलमध्ये ठराव होईल आणि त्यानंतर ते गव्हर्नमेंटला रिकमेंड करतील आणि त्यानुसार कायद्यामध्ये पुढे काय जे काही करायचं ते गव्हर्नमेंट करेल. आता कुठल्या कुठल्या UT आहेत? अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा अँड नगर हवेली, दमण अँड दीव, लडाख, चंदीगड हे जे आहेत हे UT आहेत. आता आपण जसं CGST ॲक्ट बघू सेम काय AGST ॲक्ट. इथे हे 5 सबसेक्शन आहेत CGST ॲक्टमध्ये. सेम IGST ॲक्टमध्ये पण अशाच प्रकारे पाच सबसेक्शन आहेत. आता इथे हा जो प्रोव्हिजन दिसतोय हा प्रोव्हिजन जो आहे हा CGST ॲक्टमध्ये नाही आहे. आता आपण काल बघितलं जेव्हा इम्पोर्ट होईल, इम्पोर्ट जेव्हा केलं जाईल तेव्हा तो सप्लाय कुठल्या प्रकारचा आहे, इंट्रा का इंटर. मग त्यावेळेस व्हॅल्युएशन जी आहे कस्टममध्ये ज्यावेळेस गुड्स येतील तेव्हा व्हॅल्युएशन जी आहे त्या गुड्सवरती त्या गुड्सवरती काय लेवी होईल, इम्पोर्ट होईल तेव्हा एक कस्टम ड्युटी आणि दुसरं IGST. मग त्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन जे आहे ते व्हॅल्युएशन कस्टमच्या कायद्याप्रमाणे होईल. आणि ज्यावेळेस CGST, AGST, IGST जेव्हा लेवी होते तेव्हा नॉर्मली ती लेवी त्याचा जे व्हॅल्युएशन जे आहे हे सेक्शन 15 जो आहे त्यानुसार त्याची व्हॅल्यू डिटरमाइन केली जाते. मी सांगतो पुढे परत एकदा, ठीक आहे. फक्त हा प्रोव्हिजो काय आहे, ज्यावेळेस इम्पोर्ट होईल त्यावेळेस कस्टममध्ये त्याचं व्हॅल्युएशन केलं जाईल आणि त्या व्हॅल्यूवरती कस्टम ड्युटी आणि IGSTची लेवी होईल. आता आपल्याला हे क्लिअर आहे की पहिले तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपलं जे ट्रान्झॅक्शन आहे ते इंट्रा स्टेट आहे का इंटर स्टेट आहे, हे तुम्हाला क्लिअर झालं का त्यानुसार तुम्ही काय कराल तो सेक्शन बघाल जो तुम्हाला रीड करायला पाहिजे, आयदर CGSTचा किंवा मग IGSTचा. आता बघा हे मी काय वाचतोय फक्त सबसेक्शन एकच घेतला इकडे. आता सगळं टेक्स्ट CGST मधलं आणि IGST मधलं सेम आहे, फक्त फरक काय इकडे सेंट्रल टॅक्स आहे CGST मध्ये आणि IGST मध्ये इंटिग्रेटेड दिलेला शब्द. तसंच इंट्रास्टेट शब्द जिकडे आहे IGST मध्ये केव्हा वापरायचा IGST जिकडे इंटरस्टेट आहे. सेक्शन 5(1) केव्हा जाऊ आपण तर इंटरस्टेट सप्लाय तर 5(1) वाचू आणि इंटरस्टेट सप्लाय असेल तर आपण CGST ॲक्ट बघू. बाकी वर्डिंग तसंच आहे. तुम्ही सप्लाय करत असाल गुड सर्व्हिसेस बोथ दोन्ही जर करत असाल यामध्ये एक्सेप्ट. आता लेवी कधी होईल, देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड, कुठला टॅक्स, आयदर CGST किंवा IGST. हे वरचं जे आहे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 हे सांगतो काय, ओके हे सांगतो. लक्षात घ्या पहिले, देअर शॅल बी लेविड अ टॅक्स कॉल्ड आयदर CGST किंवा IGST. हा लागू शकतो. जर इंटरस्टेट सप्लाय असेल तर लागेल CGST आणि इंटरस्टेट सप्लाय जर असेल तर काय लागेल IGST. आणि इंट्रास्टेट सप्लाय असेल तर CGST आणि AGST एकाच वेळेस लावले जाऊ शकतात, म्हणजे लावले जातील अशी पॉवर आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र एकाच वेळेस तो टॅक्स घेऊ शकतात. आता याच्यामध्ये कशावरती हा टॅक्स लागेल तर इकडे दिला सप्लाईज. सप्लाय शब्द आला तर त्यामध्ये गुड सर्व्हिसेस आणि दोन्ही हे येतं. सप्लायचा अर्थ हा आहे की सप्लाय कसला होतोय, सप्लाईज गुड सर्व्हिसेस आणि दोन्ही. पण अपवाद काय त्यामध्ये, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन हा ह्याच्यामध्ये अपवाद आहे. आता ह्याच्यामध्ये अमेंडमेंट होऊन यामध्ये काय ॲड झालं, अँड अनडिनेचर्ड एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल ऑर रेक्टिफाईड स्पिरिट यूज फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. ऑलरेडी काय होतं, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनवरती GST त्या स्कोपमध्ये ते येणारच नाही. ज्यावेळेस हा कायदा लिहिला गेला त्यावेळेस GST काउन्सिलमध्ये सगळी राज्ये आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये
जे वाईन आहे, दारू आहे, त्याच्यावरती टॅक्स राज्यांना मिळत होता. 2 प्रकारचे टॅक्स यावरती मिळतात. एक जसं अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, तर सेंट्रल एक्साईज ड्युटी जी आहे ती राज्यांना मिळते आणि वॅट आणि CST जो आहे तोही राज्यांना मिळतो. असं पूर्वी होतं. त्यामुळे जरी GSTचा कायदा आला तरी त्यामध्ये हा जो हे जे प्रॉडक्ट आहे जे राज्यांचं आहे ह्याच्यावर राज्यांची लेवी आहे ते त्यांनी GSTमध्ये मर्ज करायला नकार दिला. सगळ्या राज्यांनी, मेजॉरिटी राज्यांनी. राज्यांचा खूप मोठा रेव्हेन्यू ह्यातनं येतो. ह्यातनं त्यांना केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारचं शेअरिंग द्यायचं नाही. पेट्रोल आहे, पेट्रोलचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे हे एक्साईज ड्युटी केंद्र घेतं आणि वॅट आणि CST जे आहे हे राज्यांना मिळतं. मग यामध्ये केंद्राने सांगितलं मग आम्ही पण तुम्हाला त्यात देणार नाही. हे पण GST नको, पेट्रोल पण GST नको, वॅट तुम्ही तुमचा घ्या, एक्साईज ड्युटी आम्ही आमची घेतो. त्यामुळे आत्ता काय केलं यांनी बनवताना सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 2 यात असं दिलं की सबसेक्शन 2 मध्ये त्यांनी या प्रकारे दिलं की जो सेंट्रल CGST आहे तो हे 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत. एक पेट्रोलियम क्रूड, हायस्पीड डिझेल, मोटर स्पिरिट ज्याला पेट्रोल म्हणतो आपण, नॅचरल गॅस आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल. याच्यावरती जेव्हा हा कायदा लागू झाला तेव्हा GST ह्याच्यावरती लागणार नाही. पण पुढच्या काळात जसं तर काळ बदलत चालला आहे त्यानुसार विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. म्हणजे राज्यांच्या मिटिंग ज्या होते GST काउन्सिल त्यामध्ये ठरलं असं ठराव झाला की ह्या पेट्रोलियम प्रॉडक्टवरती GSTची लेवी होईल, व्हायला पाहिजे, तेव्हा ती होईल. पण ते कधी होईल? जेव्हा रिकमेंड करेल गव्हर्नमेंटला GST काउन्सिल तेव्हा होईल. आता तरी ही 5 पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहेत ह्यांना काय म्हणतात? नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणतात. आणि याच म्हणजे ज्याच्यावरती GST कच्च्या कायद्यामध्ये लेवी होऊ शकत नाही असं हे आहे. A supply of goods or services or both which is not leviable म्हणजे कायद्यानुसार पॉवरच नाही आहे या कायद्यामध्ये की त्याच्यावरती GST आकारला जाऊ शकतो. ही पॉवरच नाही CGST ॲक्टमध्ये किंवा IGST ॲक्टमध्ये. त्यामुळे हे काय नॉन टॅक्सेबल सप्लाय आहे. कळलं एवढं? अपवाद काय? 5 पेट्रोलियम प्रोडक्ट आणि अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावरती GSTची लेवी होऊ शकत नाही. आता ज्यावेळेस लेवी होईल, जर इंटरनेट सप्लाय असेल तर CGST IGST आणि इंटरस्टेट सप्लाय असेल तर IGSTची लेवी होईल. आता ज्यावेळेस लेवी होईल तेव्हा त्याचा रेट काय असेल, किती रेट लावायचा GSTमध्ये? आता आपल्याकडे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. ज्यावेळेस हा कायदा लागू केला जात होता त्यावेळेस काही राजकीय पक्षांनी मागणी केली की एकच रेट ठेवा, एकच रेट ठेवा. म्हणजे तुम्ही AC ला 28% रेट आहे आणि ट्रान्सपोर्टला 5% रेट आहे, तर तुम्ही सगळे गुड सर्व्हिसेसला एकच रेट ठेवा. हे काय प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. हे काय प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. आणि ज्यांच्याकडे गव्हर्नमेंट आहे त्यांचा हा डिसिजन असतो की आपण काय करावं. एकंदरीत त्यांनी हा निर्णय घेतला की जो रेट आहे, आता हे जे संसदेमध्ये जेव्हा कायदा हा पास झाला, जेव्हा पार्लमेंटमध्ये पास झाला, त्यात सरकारने हे मान्य केलं, हे सांगितलं की आम्ही एक रेट ठेवू शकत नाही, पण आम्ही 40%हून जास्त रेट घेणार नाही. 40% IGSTमध्ये म्हणजे CGSTमध्ये तो झाला 20% CGST आणि 20% IGST म्हणजे 40%हून जास्त कर कुठल्याही गुड्सवरती किंवा सर्व्हिसवरती आकारला जाऊ शकत नाही. एवढं आपण इथे ठरवून घेऊ. मग कुठल्या गुड्सला किती रेट असेल, कुठल्या सर्व्हिसवरती किती रेट लावला जाईल हा डिसिजन GST काउन्सिल घेईल. रिकमेंड करेल GST काउन्सिल, त्याप्रमाणे सरकार काय करेल, तो रेट ॲप्लिकेबल करेल आणि तो नोटिफाय करेल. म्हणून इथे काय दिलं आहे की ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल आणि कलेक्टेड. मग तो कलेक्ट कसा करायचा त्याची पद्धत तो पेड करेल टॅक्सेबल, तो वेगळा विषय. पहिले लेवी तर व्हायला पाहिजे. एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल तर पहिल्यांदा त्याचा गुन्हा सिद्ध व्हायला लागतो, मग त्याला शिक्षा काय द्यायची आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची हा पुढचा विषय असतो ना. पहिले सिद्ध तर व्हायला पाहिजे. तसं इकडे पहिले लेवी तर व्हायला पाहिजे.
लेवी होईल, कशावरती होईल आणि कशावरती होणार नाही हे आलं. रेट किती असेल? मॅक्झिमम 40%हून जास्त रेट नसेल. आता एक आहे रेट. आता समजा 1000 रुपये हा रेट आहे, बरोबर आहे, आणि ह्याच्यावरती 18% आहे. आणि समजा माझा एखादा गुड्स आहे आणि मला क्लिअर नाही आहे की माझा गुड्स कुठल्या कॅटेगरीमधला आहे. एक, आता मला कळलं की माझा गुड्स कुठल्या कॅटेगरीतला आहे, त्यानुसार मला हे क्लिअर झालं पाहिजे की त्याचा ॲक्च्युली व्हॅल्यू किती आहे. जर व्हॅल्यू मी 800 रुपये घेतली, आता कशी काय व्हॅल्यू चुकू शकते? समजा तुम्ही जुना मोबाईल विकायला गेलात, नवीन मोबाईल घ्यायला गेलात, तर तुम्हाला काय किमतीमध्ये मिळतो? समजा नवीन मोबाईलची किंमत 40,000 रुपये. जर मी कॅश पेमेंट केलं तर 40,000 आहे, आणि जुना मोबाईल जर मी दिला, त्यांनी सांगितलं तुमच्याकडनं आम्ही 8,000 रुपये जुन्या मोबाईलचे कमी करू, म्हणजे 32,000 रुपये या व्हॅल्यूवरती मी मोबाईल घेतला. मग GST 32,000वरती लागेल का 40,000वरती लागेल? जर 32,000वर GST लावला तर मग मिळणारा टॅक्स जो आहे तो 32,000वरती असेल, आणि जर 40,000वरती लावला तर मिळणारा टॅक्स 40,000वरती असेल. म्हणजे इथे कशा प्रकारे कुठली व्हॅल्यू विचारात घ्यायची? कोणाला वाटेल 32,000 कॅश देईल ना, त्याच्यावर घेऊ. कोणाला वाटेल 40,000 ॲक्च्युअल किंमत आहे ना, जर मी जुना मोबाईल दिला नसता, आणि जर मी जुना मोबाईल दिला आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की 32,000 रुपये जे पे केले गेलेत हे कॅशमध्ये पे केले गेलेत, आणि त्याबरोबर जुना मोबाईल दिला आहे तो काइंडमध्ये पे केला आहे. म्हणजे जर का कॅशमध्ये 32,000 आहे आणि 8,000 त्यांनी कमी घेतले, म्हणजे तो मोबाईल जुना मोबाईल विकून तो कमीत कमी ते 8,000 रुपये मिळणारच आहे ना, त्याहून जास्त मिळेल. इनफॅक्ट जुने मोबाईल पण विकले जातात, लोक विकत घेतात जुने मोबाईल पण. मग GST का 32,000वरती घ्यायचा? हा विचार कोणाचा आहे? एखाद्या व्यक्तीला असू शकतो, पण ते कायद्यात लिहिलं गेलं पाहिजे की कुठल्या व्हॅल्यूला GST लावायचा. म्हणजे मला वाटलं 32 ते 32, मला वाटलं 40, असं असू शकत नाही. त्यामुळे सेक्शन 15 जो आहे व्हॅल्युएशनचा, तो सांगेल की काय मेकॅनिझम आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये समजा तुमचा एखादा ओळखीचा व्यक्ती आला आणि तुम्ही एखादी वस्तू विकता 800 रुपयाला, ओळखीचा व्यक्ती आला, तुम्ही 800 कराल ना, 900 कराल ना? जुना मित्र आला, नातेवाईक आला, हे सगळे विषय विचारात घेऊन त्यांनी सेक्शन 15 बनवला की जर लेवी आहे GSTची तर लेवी होणार आहे, तर लेवी कुठल्या व्हॅल्यूवरती होईल, ती व्हॅल्यू कशी काढायची, डिटरमाइन कशी करायची, तुम्ही किती रुपये घ्यावे हे तुमच्यावर आहे, पण GST किती रुपयावर लागला पाहिजे हे तो सेक्शन सांगेल. म्हणजे सप्लायरनी त्याच्या कन्झ्युमरकडनं, बायरकडनं, रिसिपेंटकडनं किती रुपये घ्यावे तो सप्लायरला चॉईस आहे, पण किती रुपयावरती GST लागला पाहिजे ते ठरवेल ऑन द व्हॅल्यू डिटरमाइन अंडर सेक्शन 15 सेक्शन सांगेल त्या व्हॅल्यूवरती GST लागेल. आणि सच रेट, काय रेट लागेल? नॉट एक्सिडिंग 20%हून जास्त रेट नसेल, आणि जो नोटिफाय केला आहे तो होईल. म्हणजे इथे टॅक्स पेअरला काय बघायला पाहिजे की आपण काय सप्लाय करतो, सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे. आपण शेड्यूल 2 बघितलं आहे, यात गाईडलाईन आहे, ते तुम्ही बघा. सप्लाय तुमचा आहे, सप्लाय आहे, ओके. मग सप्लाय गुड्सचा आहे का सर्व्हिसचा आहे? मग प्रॉपरली बघायला पाहिजे नोटिफिकेशनमध्ये की माझ्या गुड्स कुठे क्लासिफाय होतो. आता नोटिफिकेशन तुम्ही काढून बघाल, ज्यावेळेस हा कायदा लागू झाला, पहिलं गव्हर्नमेंटचं काम काय होतं की नोटिफिकेशन काढणं, कारण रेट ह्याशिवाय व्यापारी बिझनेस करू शकत नाही ना. जून 30 पर्यंत व्याट आहे, 1 जुलैपासून काय होणार, GST होणार आहे. नोटिफिकेशन इथे वर्ष आहे, आता हे नोटिफिकेशनमध्ये बघायला लागतं मला की मला काय बघायचं आहे, रेट विषयी बघायचं आहे. मग रेट घ्यायला पाहिजे. रेट घेतलं, GST रेट
आता हे ज्यावेळेस GST काउन्सिल हे सगळं ठरवत होते त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपण 4 रेट ठेवायचे. तुम्ही बघताय शेड्यूल 1, हे शेड्यूल 1 आहे ना, शेड्यूल 1, शेड्यूल 2, 3, 4, 5 आणि 6 हे पहिले विचाराधीन नव्हते. रेट कसं आहे बघा, 2.5% दिसत आहे, म्हणजे CGST मध्ये 2.5 आहे, EGST मध्ये 2.5 आहे, म्हणजे 5%. दुसरं 6% आहे, म्हणजे हा 12% रेट आहे, दोन्ही कायदे मिळून. 9 म्हणजे 18 आहे आणि 28 आहे, हे 4 ठेवायचे होते. पण जे गोल्ड, सिल्वर, हिरे, डायमंड वगैरे असतात ना, याच्यावरती 5% रेट लावायचा म्हटला तर 5% रेट त्याच्यावरती जे व्यापारी आहेत, जी इंडस्ट्री आहे, त्यांनी विरोध केला की 5% रेट खूप जास्त होईल. आणि दुसरी गोष्ट, जरी गव्हर्नमेंटनी त्यांच्या अधिकारात 5% रेट लावला तरी पण तुम्ही जेव्हा हा वस्तू बघता, गोल्ड, सिल्वर किंवा हिरे जवाहरात वगैरे, ह्याचं EV बिल नाही बनवलं जात. EV बिल बनत नाही त्याचं. म्हणजे EV बिल जर बनत असेल तर कुठल्या गाडीतनं हे प्रिशियस स्टोन्स म्हणजे हिरे जवाहरात चाललेत, गोल्ड सिल्वर चाललं आहे हेच कळलं तर ह्या गाडी लुटण्याचे प्रकार होतील. अगदी 1000मध्ये 5 तर होतील, 1000मध्ये 10 तर होतील. त्यामुळे इथे रिस्क फॅक्टर असल्यामुळे काय होतं, ह्याच्यावरती EV बिल नाही आहे, म्हणजे ह्याचं इंटिमेशन गव्हर्नमेंटला मिळत नाही कुठले गुड्स कुठे चालले. मग ह्याच्यामध्ये ऑलरेडी याच्यामध्ये असं आहे की बरंचसं विदाऊट बिल मार्केटला जातो. रेट जर वाढला 5% केला तर आणखीन जास्त ब्लॅक मार्केटिंग होईल याच्यामध्ये. त्यामुळे 3% ॲग्री करतात ना ते लोक, यातले व्यापारी 3% रेट ठेवून देऊ. तो 3% केला आणि प्लस अजून एक शेड्यूल केलं, त्यामध्ये रेट जे प्रिशियस स्टोन्स आहेत त्याकरता 0.5% रेट ठेवला. करोडोचे हिरे वगैरे असतात, 0.5% रेट ठेवला. हे 2 शेड्यूल वाढले, 2 याद्या वाढल्या. अदरवाईज 4च कॅटेगरी करायच्या होत्या, 5, 12, 18, 28. पण आणखीन 3% गोल्ड सिल्वरला आणि 0.5% ही प्रिशियस स्टोनला केली. आता तुम्ही याची यादी बघाल, याची आहे कस्टमचं शेड्यूल आहे. कस्टममध्ये काय आहे, चॅप्टर 1 आहे ॲनिमल्स, चॅप्टर 2 मीट अँड एडिबल मीट ऑफर, पुढे फिश, डेअरी प्रॉडक्ट, अशा प्रकारे तुम्ही बघत जाल. 98 चॅप्टर आहेत यामध्ये, 98. आता इथे बघा मशिनरी आहे 84 मध्ये आणि 85 मध्ये. मी जर 84 ला क्लिक केलं, त्याच्यामध्ये खाली जर चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये मशिनरीच्या काही नोट्स असतात. मग यामध्ये कुठली मशिनरी कवर होईल, कुठली कवर होणार नाही, थोडंफार माहिती असते. काय खाली आलो त्याची यादी खाली सुरू होईल. 84 मध्ये कुठले कुठले मशिनरी येतील. आता हे कशाकरता केलं असेल, हे पहिले कस्टममध्ये आलं, कशाकरता केलं असेल, 2 देशांमधला व्यापार आहे. आता एखाद्या वस्तूला जे नाव प्रचलित असेल आपल्याकडे, समजा आपण फक्त बघूया की आपल्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या भाषा आहेत. एका भाषेमध्ये चावल म्हणतात, तांदूळ म्हणतात. त्यांनी काय मागितलं आणि तुम्ही काय दिलं, तुम्ही काय समजलात, म्हणजे जी वस्तू मागितली आणि जी वस्तू पाठवली गेली, यात ऐकण्यामध्ये आणि समजण्यात, बोलण्यात फरक होऊ शकतो ना, तो होऊ नये म्हणून काय करायचं, प्रत्येक गुड्सचं एक कोडिंग करायचं. गुड्स पॅक तुम्ही नाव जरूर द्या एक्स्ट्रा माहिती म्हणून, पण तुम्ही त्याचा कोड सांगा काय, बरोबर आहे. म्हणजे या प्रकारे इंटरनॅशनल मार्केटमध्ये हे ठरलं की वेगवेगळे डिस्प्यूट व्हायला लागले की इम्पोर्ट एक्सपोर्ट करतायत, ते वेगळं मागवतात, हे वेगळेच पाठवत आहेत. मग तेच आपल्या राज्यामध्ये पण अशा प्रकारे प्रॉपर कम्युनिकेशन व्हावं आणि गव्हर्नमेंटला पण कळावं
की कुठल्या राज्यामधनं कुठले गुड्स कुठे पाठवले जातात, त्यांना ही माहिती पाहिजे होती जी वॅटमध्ये उपलब्ध नव्हती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुठले गुड्स विपुल प्रमाणामध्ये बनतात इंडस्ट्रीमुळे किंवा नॅचरल रिसोर्समुळे, आणि ते वेगळ्या राज्यांमध्ये पाठवले जातात, म्हणजे सप्लाय होतो किंवा सप्लाय घेतला जातो हे कळण्याकरता HSN कोड जर का टाकला गेला तर हे कळेल कुठले गुड्स कुठे जात आहेत. म्हणजे प्रत्येक गुड्सला एक जसा प्रत्येकाचा एक आधार नंबर आहे जो युनिक आहे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये आपल्याला काय असायचं, ID कार्ड, त्यात रोल नंबर आहे, मतदाराचा वोटर नंबर आहे. तसा इथे काय आहे, प्रत्येक गुड्सचा एक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. पण गुड्स त्यांनी कसे क्लासिफाय केले, आता मशिनरी बघितली तर 84 काय चॅप्टर आहे म्हणजे मशिनरी आहे. आता त्या मशिनरीमध्ये जे प्रकार आहेत मशिनरीचे तुम्ही इथे बघाल, त्या मशिनरीचा प्रकार आहे हा, हे नाव दिलं आहे. याच्यामध्ये जे 8401 मशिनरीमध्ये हा प्रकार आहे. 8402 दिला तर मशिनरीचा हा वेगळा प्रकार आहे. आलं लक्षात. 8407 दिला तर ह्या प्रकारची मशिनरी. आता त्याच्यामध्ये पण अजून सब टाईप असतील, एअरक्राफ्ट इंजिन याच्यामध्ये, आणि त्याला 00 म्हणजे हे म्हणजे आउटबोर्ड मोटर्स, मग त्याला 21 आहे इकडे. हे 10 म्हणजे झालं, हे 29 आहे. 31 दिलं तर 31 मध्ये आणखी सब कॅटेगरी. म्हणजे पहिले काय चॅप्टर, मग आहे हेडिंग, मग आहे सब हेड, आणि त्या सब हेडमध्ये ॲक्च्युली जो आयटम आहे बघा इथे तुम्ही बघाल पुढे रेट नाही आहे, हे कस्टममध्ये आहे, पुढे रेट नाही. अप टू 6 कॅरेक्टर रेट येत नाही. जिकडे 8 कॅरेक्टर आहेत रेट तिकडेच दिला आहे. म्हणजे तो ॲक्च्युली काय आयटम आहे. जर 85 म्हटलं तर एवढं कळतं की हे मशिनरी आहे, आणि 8507 म्हटलं तर मशिनरीचा प्रकार कळतो, आणि 840710 दिलं तर त्याचा उपप्रकार कळतो. आणि ज्या वेळेस त्याचे 8 डिजिट दिले जातात तेव्हाच एक्झॅक्टली कळतं की ते मशीन कुठल्या प्रकारचं आहे. आलं लक्षात. त्यामुळे 8 डिजिट गव्हर्नमेंटला जोपर्यंत मिळत नाहीत त्यांना हे नाही कळणार की ते कुठलं ॲक्च्युली काय आयटम आहे 8 डिजिटशिवाय. त्यामुळे गव्हर्नमेंटची गरज आहे की इनवॉइसमध्ये GSTR 1मध्ये 8 डिजिट टाकले तर त्यांना कळणार आहे की एक्झॅक्टली काय सप्लाय झालं. मग जे रेट नोटिफिकेशन आहे त्यामध्ये याच आधारे काय केलं गेलं, रेट नोटिफाय केले गेले की कुठल्या HSNला रेट किती आहे. आणि जर त्यांनी असं म्हटलं इकडे की 8407 सगळे आयटम आहेत किंवा सगळ्याला 18%, किंवा असं म्हटलं की 84ला 18%, तर या सगळ्या चॅप्टरला रेट 18%. पण जर कुठे म्हटलं की एक्सेप्ट हा आयटम, मग हा वेगळ्या यादीत जाईल, हा वेगळ्या शेड्यूलमध्ये जाईल. तुम्ही यादी जेव्हा बघाल इकडे कशा प्रकारे दिलं यादी, खाली आलो इकडे 0303 म्हणजे हेडिंग बघा, चॅप्टर, हेडिंग, सब हेडिंग, ॲटम. अर्थ कळला याचा. या प्रकारे खाली क्लासिफाय केलं आहे. आता इकडे बघा एक्सेप्ट म्हटलंय. आता यांनी बघा हे 6 डिजिट दिले, चॅप्टर, हेड, सब हेड. या 90 मध्ये जे काय असेल त्याला वेगळा रेट द्यायचा असेल मग ते वेगळ्या कॅटेगरीचं आहे. इथे त्यांनी हे सोडलं आहे तर हे पुढे कुठे दुसऱ्या शेड्यूलमध्ये गेलं असेल. हे 7 दिलं, हे 07110, हे 12%. वरती काय होतं 2.5 म्हणजे 5% येतं, हे 12%तले आहेत.
18%. समजतं ना मी काय दाखवतोय. आता इकडे जिकडे इकडे बघा हे 8 डील आलेले आहेत, हे दिसतात ना. म्हणजे त्यांनी बरेचसे कुठे कव्हर केले, 5 मध्ये केले. त्यातून काय काय आयटम सोडले एक्सेप्टनी 5 किंवा 12 मधनं, ते 18 मध्ये हे आयटम आलेले आहेत. आता ह्या नोटिफिकेशनचा उपयोग कोणाला आहे बघा. आता की 30 जूनपर्यंत आपला एक डीमार्ट स्टोर आहे, त्यांच्याकडे शेकडो आयटम ते विकतात. त्यांचं जे बिलिंग सॉफ्टवेअर आहे ते जे वापरत होते, कुठलं वापरत होते, वॅटचं. 1 जुलैपासून त्यांनी बिलिंग सॉफ्टवेअर चेंज केलं असेल, GSTचं घेतलं असेल. इनवॉइस फॉर्मॅट 30 जूनपर्यंत वॅटचा असेल, 1 जुलैपासून 17पासून GSTचा आला असेल. म्हणजे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं आणि कुठले कुठले आयटम आपण विकतो, वॅटमध्ये रेट जो काय असेल तो असेल, GSTचे रेट काय आहेत आपल्या वेगवेगळ्या आयटमला, हे सगळं क्लासिफाय करून तेवढे स्टॉक आयटम त्यामध्ये रेकॉर्ड करून त्या स्टॉक आयटमला हा रेट दिल्यानंतर मग ते इन्व्हॉइसवरती प्रिंट होणार ना. मग यासाठी ह्याचे पण अभ्यास करायचा. बघ कुठला रेट कुठल्या गुड्सला आहे, नक्की इकडे नाव दिलं आहे. या नावामध्ये जी नावं आपण वाचतो तर आपल्याला कळणार पण नाही की नक्की कुठला स्टॉक आयटम आहे. काही गरजेचं नाही ना. आपण ज्या वस्तू रोजच्या वापरात वापरतो त्या किती असतील, 5, 50, 100, 200 असतील. पण स्टॉक आयटम जर 10,000, 20,000 असतील तर एवढा अभ्यास काय आपण केलेला नाही, काही गरज पडली नाही आपल्याला. पण जे विक्रेते आहेत त्यांना तर याचा अभ्यास करायला लागतो. म्हणजे ह्या नोटिफिकेशनचा अभ्यास करून त्यानुसार मार्केटला जे बुक्स लिहिणार आहेत त्यांनी बुक्स पण लिहिले असेल, कुठल्या स्टॉकवरती कुठल्या गुड्सवरती काय रेट आहे, आणि त्यानुसार जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये तेवढे स्टॉक आयटम बनवून इथे जे नाव दिसतं हे नाव ह्या कायद्यामधलं आहे. पण व्यवहारामध्ये त्या वस्तूला वेगळं नाव असेल, ती वस्तू वेगळ्या नावाने मार्केटला ओळखली जात असेल. तर हे नोटिफिकेशन कधी आलं, हे नोटिफिकेशन 1 जुलैला कायदा लागू होणार आहे. तर हे नोटिफिकेशन कधी येणं अपेक्षित आहे, 28 जून, 28, 29, 30 असं आहे. कायदा पास झाला आणि त्यानंतर तो इम्प्लिमेंट कधी करायचा. हा कायदा पास झाला 2016ला, नवीन वर्ष आहे 1 एप्रिल, तेव्हा लागू करा. तोपर्यंत काय होईल, सगळे लोक समजतील नवीन कायदा काय आहे, अभ्यासक आहेत, व्यापाऱ्यांचे कन्सल्टंट आहेत, ह्या सगळ्यांना कायदा समजायला वेळ पाहिजे. परत सॉफ्टवेअर कंपन्या आहेत त्या सॉफ्टवेअर बनवतील, बँक आहे त्या बँकेवरून पेमेंट होईल GSTचं, त्यांना चलन बनवणारा ते वेबसाईट डेव्हलप करायचे. ह्या सगळ्याकरता वेळ पाहिजे. सप्टेंबर 2016ला कायदा पास झाला GSTचा, सगळ्यांना कळलं की GSTला लागणार आहे. कोणी काय अभ्यास केला नाही. 1 एप्रिलपर्यंत काय झालं नाही, डेट पुढे घ्या म्हणून 1 जुलै ठरली. 1 जुलैपर्यंत पण काहीही लोकांनी अभ्यास केला नाही, अजून डेट पुढे घ्या. आता हे जे काय करायचं होतं हा डिसिजन कोणाचा असतो, सरकारचा असतो. सरकारमध्ये मुख्य कोण असतो, पंतप्रधान असतो. हा लागू करायचाच आहे, लागू करायला कामाला लागा, तुम्ही नोटिफिकेशन काढा, काय होईल ते होईल बघू आपण पुढे. अशा प्रकारे हे नोटिफिकेशन आलेलं दिसतंय की मला पाहिजेच आहे, मला हे लागू करायचंच आहे. 28 जून ते 28 आलं नाही सर. म्हणजे जसं आपली एक पद्धत आहे, आपल्याकडे परीक्षा आली तर आपण 1 महिना अगोदर अभ्यास सुरुवात करत नाही, 8 दिवस अगोदर जास्त अभ्यास करायला लागतो. ही वृत्ती आहे, मानवी वृत्ती आहे, त्यातनं हे झालेलं असतं. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते त्यांच्याकडे विल पॉवर किती आहे काय बदल घडवून आणण्याची, ते ज्या परीने करतील तर बदल घडतील, अदरवाईज बदल घडणं पॉसिबल नाही. आपली तयारी नसते बदला करता. हे असं एक्झाम्पल, उत्तम उदाहरण आहे. वेळ होता पण तो वेळ वापरात नाही आला, कळलं. आता ज्या ज्या वेळेस हे नोटिफिकेशन काढलं गेलं त्यावेळेस त्यांनी एक क्रायटेरिया ठेवला की एक्साईज ड्युटी किती आहे, 12% समजा, वॅट किती आहे, 14%. काय राज्यांमध्ये 13%. समजा तुम्ही मोबाईलचं बघाल तर मोबाईलचा GST मोबाईलवरती वॅट लागत होता महाराष्ट्रामध्ये 14%, 15%, पण दिल्लीमध्ये होता 5%. जर मी ॲमेझॉनला एखादा मोबाईल परचेस केला आणि दिल्लीचा सप्लायर असेल तर मला 5% वॅट लागल्यामुळे तो मोबाईल स्वस्त पडायचा.
पण तेच सप्लायर महाराष्ट्रातला असेल तर वॅट लागायचा 12.5%, 14%, जो रेट काय होता महाग पडायचा. म्हणजे वॅटमुळे वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या राज्यांमध्ये एका दरात मिळत नव्हत्या, कारण की वॅटचा दर ह्या प्रत्येक राज्यांचा वेगवेगळा होता. एक्साईज ड्युटी सेंट्रल गव्हर्नमेंटची होती, ती एकच होती. मग GST काउन्सिलमध्ये त्यांनी ठरवलं की मग काय आपण क्रायटेरिया लावायचा, मग त्यांनी तो रेट ठरवला. पण त्यात समजा एक वॉशिंग पावडर आहे, तर वॉशिंग पावडर लोकल लेवलला आहेत ना, त्यांना अप टू 1.5 करोड एक्साईजमध्ये एक्झम्पशन होतं. छोट्या फॅक्टरीज आहेत त्याच्या टर्नओव्हर 1.5 करोड आहे. मोठी कंपनी आहे जी ऑल ओव्हर इंडिया सप्लाय करते, त्यांना एक्साईज ड्युटी लागत होती, लोकल मॅन्युफॅक्चरला लागत नव्हती, त्यांना फक्त वॅट लागत होता. त्यांनी काय विचार केला, एक्साईज ड्युटी 12.5% आहे, प्लस वॅट 12-13%, 14% असेल, लावून टाका 28%. हा क्रायटेरिया त्यांनी ठरवला होता. तो काय पुढे वर्क झाला नाही. त्यामुळे पुढची बरीच तुम्ही इथे बघाल, हे जे पुढे व्ह्यू दिसते या रेटमध्ये अनेक वेळा बदल केले गेले आणि पुढे अनेक नोटिफिकेशन्स आल्या. तर प्लस केल्यावर तुम्हाला कळतं की किती वेळा बदल झाला. म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्ष GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये हे रेट, कुठल्या गुडचे रेट बदलायचे हे चालू होतं. 18 चालणार नाही, 28 करा, 12 करा, 28चा 18 करा, 28चा 12 करा, हे असे रेट रिवाईज बरेच झाले. एवढ्या मीटिंग झाल्या GST काउन्सिलच्या, त्या सगळ्या मीटिंगमध्ये जे रिप्रेझेंटेशन्स व्यापाऱ्यांकडनं गेले, इंडस्ट्रीकडनं गेले की हा रेट चुकीचा आहे, हा रेट आम्हाला बिझनेस करायला तुम्ही GST काय आणता, इज ऑफ डुईंग बिझनेस, आम्हाला बिझनेस करायला त्रास होतो, आमचा सेल कमी झाला वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी गेल्यामुळे रेट सगळे रिवाईज झाले. म्हणजे रेटचं किती महत्त्व होतं हे लक्षात घ्या. रेट कोण नोटिफाय करणार? गव्हर्नमेंट. मग जे रोड नोटिफाय केले त्याने वस्तू स्वस्त व्हायला पाहिजे. तुम्ही नवीन कायदा आणताय, यातनं व्यापाऱ्यांना हा कायदा वॅटपेक्षा इझी वाटला पाहिजे आणि लोकांना पण वस्तू स्वस्त झाल्या पाहिजे. कारण की अगोदर एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळत नव्हतं. सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो गुड्स परचेस करायचा, त्याला गुड्सचं क्रेडिट मिळत नव्हतं. आता सगळ्यात फायदा कोणाला झाला की सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो सर्व्हिस घेईल, गुड्स घेईल, त्याला क्रेडिट मिळेल. एक ट्रेडर आहे, त्या ट्रेडरला एक्साईज ड्युटीचं क्रेडिट मिळत नव्हतं, सर्व्हिसचं क्रेडिट मिळत नव्हतं. मग ट्रेडरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तो जे गुड्स परचेस करतोय त्याला त्याचं क्रेडिट मिळतच आहे, प्लस एक्साईज ड्युटीचं त्याला पहिले क्रेडिट मिळत नव्हतं. आता जर हे क्रेडिट त्याला मिळत असेल तर अल्टिमेटली कन्झ्युमरला वस्तू स्वस्त पडली पाहिजे. कारण गव्हर्नमेंटने काय पॉलिसी केली, जर वस्तूची किंमत कमी होत असेल तर तो बेनिफिट कन्झ्युमरला पास ऑन करा, तो बेनिफिट व्यापाऱ्यांनी घ्यायचा नाही. इथे एक सेक्शन आहे, एकशे 71 सेक्शन बघा. अँटी प्रॉफिटिंग मेजर म्हणजे जे काय बेनिफिट आहे, म्हणजे व्यापाऱ्यांच्या कल्याणाकरता गव्हर्नमेंट GST नाही आणला. तुमचं जे चाललं आहे त्या प्रकारे चालू द्या. जर वस्तू स्वस्त होते तर ती स्वस्त होणारी वस्तू किंमत जी आहे ती लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याकरता हा सेक्शन केला गेला. रिडक्शन ऑफ रेट ऑफ टॅक्स लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे हा कायदा आणण्यामागचा उद्देश काय होता की व्यापाऱ्यांना सुटसुटीत कायदा मिळेल. एक्साईज ड्युटीचा वेगळा कायदा आहे, त्याचे रिटर्न भरायला लागतात. सर्व्हिस टॅक्स त्याचे सगळे कायद्यानुसार ऑब्लिगेशन फॉलो करायला लागतात. प्लस विक्री केली जाते, म्हणजे 3 कायदे ॲटलिस्ट, आणि प्लस LBT आहे, ऑक्ट्रा आहे, एंट्री टॅक्स आहे. म्हणजे एका व्यापाराला, मॅन्युफॅक्चररला अशा प्रकारे 2 किंवा 3 ठिकाणी लिगल ऑब्लिगेशन्स फॉलो करायला लागायचे. गुड्ससाठी वेगळे, सर्व्हिससाठी वेगळे, परत केंद्राचे वेगळे, राज्याचे वेगळे आणि महानगरपालिकेचे वेगळे. त्यांना एकच कायदा आहे. त्यांचं म्हणणं काय होतं की आम्हाला ऑब्लिगेशन तुम्ही एकच द्या ना, एकच कायदा लावा. पण जर का त्या कायद्यामुळे वस्तूची किंमत जी आहे ती जर कमी होत असेल तर तो बेनिफिट ग्राहकाला पास ऑन झाला पाहिजे. परत मी येतो विषयावर देता, ठीक आहे. कळलं तुम्हाला की रेट नोटिफाय होईल आणि रेट नोटिफाय जे झाले ते वारंवार रिवाईज झाले.
कारण जसं कायदा बदलला त्याचे परिणाम जे अपेक्षित होते ते येत नव्हते, म्हणून नोटिफिकेशन्स अनेक आल्या. आता तुमच्याकडे ज्यावेळेस एखादी केस येईल त्यावेळेस मलाही बघायला लागतं की त्यावेळेस त्या डेटला एखाद्या गुड्सचा रेट रिवाईज झाला होता का, मग तो रेट रिवाईज झाला त्याप्रमाणे त्यांनी इनवॉइस इश्यू केला आहे का, RTC घेतला आहे का. हे क्लिअर झालं आता की इंटरस्टेट सप्लाय असेल तर CGST लेवी होईल, इंटरस्टेट जर असेल तर IGST लेवी होईल. ती IGST कायद्याप्रमाणे होईल. आता हा जो प्रोव्हिजो आहे याच्यामधला प्रोव्हाइडेड दॅट व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे होईल हे दिलं आहे. पण अपवाद काय की द इंटिग्रेट टॅक्स ऑन गुड्स अदर दॅन द गुड्स ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट. आता जे आपण ऑनलाईन गेमिंग वगैरे बघतोय, जे स्पेसिफाईड ॲक्शनेबल क्लेममध्ये येतात ऑनलाईन मनी गेमिंग, हे जेव्हा टॅक्स होतील तेव्हा ते इम्पोर्ट ऑफ गुड्ससाठी जी कस्टम ड्युटी आहे ही त्याला लागू होणार नाही. अदर दॅन गुड्स ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट, ते नोटिफाय केलं. Provided that the integrated tax on goods on the recommendations of the council imported into India shall be levied and collected in accordance with the provision of section 3 Custom Tariff Act 1975 on the value as determined under the said act at the point when duties of customs are levied on the said goods. ज्यावेळेस गुड्स इम्पोर्ट होतील तेव्हा ते कस्टमच्या कंट्रोलमध्ये जातील आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ही डिटरमाइन कस्टमच्या कायद्याप्रमाणे होईल. हा एक अपवाद सोडला तर बाकी सगळ्या वेळेस व्हॅल्यू डिटरमाइन सेक्शन 15 प्रमाणे होईल. ओके. आता तुमच्याकडे जो इश्यू आला होता ह्याचप्रमाणे ती व्हॅल्यू सेक्शन 15 प्रमाणे होणार नाही, कस्टममध्ये गुड गेले तर. इम्पोर्ट जर झाले असतील गुड्स तर कस्टममध्ये व्हॅल्यू येईल आणि त्याच्यावरती लेवी होईल. आणि मग त्याचे डॉक्युमेंट कुठलं बनतं की बिल ऑफ सप्लाय, की हा इम्पोर्ट झाला आहे तर बिल ऑफ सप्लायमध्ये जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू जरुरी नाही की त्या व्हॅल्यूलाच त्या व्यापाऱ्यांनी परचेस केला असेल, हे जरुरी नाही. ती त्या कायद्याप्रमाणे आलेली व्हॅल्यू आहे, त्याच्यावर त्याला कस्टम ड्युटी आणि IGST भरायचं. हे दोन सेक्शन जे आहे याच्यामध्ये काय आहे, जो रेट नोटिफाय होईल, जो लेवी होईल, ही सप्लायर जेव्हा सप्लाय करेल त्यावेळेस त्याला त्या प्रॉडक्टवरती बायरकडनं तो टॅक्स कलेक्ट करायचा. कलेक्टेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब अँड शॅल बी पेड बाय द टॅक्सेबल पर्सन. कोण भरेल तो टॅक्स? टॅक्सेबल पर्सन भरेल. टॅक्सेबल पर्सननी ती व्हॅल्यू, तो जो GST आहे तो पे करायचा आहे गव्हर्नमेंटला. कशा प्रकारे? मग पेमेंट ऑफ टॅक्स वेगळा सेक्शन आहे. इथे लेवी दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही बघा पुढे जाऊन तुम्हाला काय येत ना कळलं की जर सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आहे हे आउटसाईड पर्व्ह्यू ऑफ GST आहे. तसं पेट्रोलियम प्रॉडक्ट आत्ता आउट ऑफ स्कोप ऑफ GST आहे, पण पुढे फ्युचरमध्ये जाऊन ते GSTमध्ये येऊ शकतात. व्हॅल्यू डिटरमाइन होईल सेक्शन 15 प्रमाणे CGST प्रमाणे. गुड्स इम्पोर्ट झाले तर मग त्याची व्हॅल्यू डिटरमाइन होईल कस्टमच्या कायद्याप्रमाणे. आणि रेट काय नोटिफाय झाले तर रेट नोटिफाय जे झालेले आहेत म्हणजे इथे मला एक थोडंसं शेवटी एक दाखवायचं आहे. हे गोल्ड आणि सिल्वर आहे. डायमंड, प्रिशियस स्टोन्स आहे ना, याला 5% रेट आहे. त्याप्रमाणे हे IGST मध्ये रेट 0.25, 0 पण असू शकतो, 0.25, 3, 5, 12, 18, 28 हे रेट त्याच्यामध्ये आहे. जर 0 आहे तर ह्याला म्हणता येईल नील रेट. आणि सेक्शन 11 मध्ये जर का त्याला करमुक्त केलं आहे तर एक्झम्प्टेड. नील रेटचा अर्थ रेट नोटिफाय 0 केला, रेट नोटिफाय केला आहे पण त्याचा रेट तो करमुक्त नाही करायचा, पण त्यावरती मला रेट पण लावायचा नाही, तो रेट 0 पण असू शकतो. आता एका व्ह्यूमध्ये तुम्हाला कळेल कशावर GST नाही आहे
अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि 5 पेट्रोलियम प्रॉडक्ट. इंट्रास्टेट सप्लाय असेल तर CGST HGST, इंटरस्टेट सप्लाय असेल तर IGST. आणि रेट काय असतील, व्हॅल्युएशन कुठे होईल, एवढं त्यातनं विषय आले जे आपण सेक्शन 9.1 आणि 9.2 बघितले, चार्टमध्ये बघितलं, त्यातनं एवढे विषय आले. जर 50 मिनिटं केली एवढं सगळं समजा म्हणत कशा प्रकारे हे सगळं काम चालतं हे कळावं म्हणून आपण एवढा वेळ दिलेला आहे याच्यासाठी. आता ज्या वेळेस हे शब्द येतात एक्झाम सप्लाय, तेव्हा एक्झाम सप्लायचा अर्थ दिलेला आहे क्लॉज 47 मध्ये. मीन्स एक्झाम सप्लाय जर म्हटलं तर एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड सर्व्हिसेस आर बोथ विच अट्रॅक्ट नील रेट. रेट नील आहे तरी पण एक्झाम सप्लाय म्हटलं तर त्यामध्ये इन्क्लूड होतो एक्झाम सप्लायमध्ये. और विच मे बी होनली एक्झाम फ्रॉम टॅक्स अंडर सेक्शन 11 किंवा सेक्शन 6 IGST ॲक्टमधला आणि इन्क्लूड नॉन टॅक्सेबल सप्लाय. नॉन टॅक्सेबल सप्लाय म्हणजे असा सप्लाय ज्याच्यावरती GSTची लेवी होऊ शकत नाही. एक्झाम सप्लायमध्ये हे सगळं काय होईल, इन्क्लूड होईल. काय काय इन्क्लूड होईल, एक नील रेट ऑफ टॅक्स, दुसरं जे एक्झाम केलं गेलं आहे सेक्शन 11 किंवा 6 मध्ये IGST ॲक्टमध्ये जी पॉवर आहे त्यातनं एक्झाम केलं गेलं आहे. आता एक्झाम केलं गेलं आहे याचं पण नोटिफिकेशन तुम्ही बघाल. जर एक्झाम केलं गेलं आहे तर याचं नोटिफिकेशन एक्झाम सप्लाय असेल, GST नोटिफिकेशन, परत मी काढतो हे रेट, या रेटमध्ये बघा 47 नोटिफिकेशन आलेली आहेत. कधी, 2017 मध्ये. एक्झाम गुड्स 11.1 प्रमाणे नोटिफाय होती. हे नोटिफिकेशन दुसरं आहे एक्झाम गुड्सचं. याला क्लिक केलं हे एवढे एक्झाम्प्ट आहे. घोड्यांवरती टॅक्स आहे पण इतर प्राणी जे आहेत हे एक्झाम्प्ट आहे. रेसचे घोडे असतात, वरातीमधले घोडे असतात. घोडे जे आहेत यात तुम्ही बघाल त्याच्यामध्ये हॉर्स नाही, रेटमध्ये तुम्हाला हॉर्स मिळेल. पण कुठल्या प्राण्यांची विक्री झाली तर ते एक्झाम्प्ट आहेत आणि कुठले प्राणी टॅक्सेबल आहेत जे ज्याचा जो व्यापार आहे त्याला ते बघायला पाहिजे. जसं नोटिफिकेशन आलेलं आहे त्याप्रमाणे जे नोटिफाय झालं एकदम सप्लाय तर नोटिफिकेशन काढलं जाईल, त्यात ती यादी. नोटिफिकेशन गुड्सचं वेगळं, सर्व्हिसचं वेगळं येईल. सर्व्हिसचा एजेशन कोड 9 प्रमाणे येतो, 9 प्रमाणे येतो. तुम्ही इथे याल बघा परत. सर्व्हिस दिसते कुठे सर्व्हिस, नोटिफायर रेट्स फॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता खाली बघा ॲनेक्शर आहे इकडे. ॲनेक्शर जे आहे ॲनेक्शरमध्ये बघा हे त्यांनी कोड दिलेले आहे. त्यात 1 ते 5 चॅप्टर त्यांनी चॅप्टर 99 मध्ये ऑल सर्व्हिसेस आणि सेक्शन 5 दिलं आहे. त्यात देखील त्यांनी वापरले नाही. 5व्यापासनं म्हणजे 995411 यामध्ये काय सेक्शन 5 काय म्हणत आहे, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस. 9954 कन्स्ट्रक्शन सर्व्हिसेस ऑफ बिल्डिंग. मग बिल्डिंगमध्ये या पुढे कन्स्ट्रक्शन सर्व्हिस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स 995421 आता बघा हे वेगवेगळं कळतं ना तुम्हाला. त्यातल्याच वेगवेगळ्या सर्व्हिसेस कॅटेगरी आहे आणि त्याची सब कॅटेगरी आहे. याप्रमाणे साईट प्रिपरेशन सर्व्हिस, बिल्डिंग कंप्लीशन अँड फिनिशिंग सर्व्हिसेस,
सेक्शन 6 बघा आता, हे त्याने अनॅक्शन दिलं आणि ह्या अनॅक्शनप्रमाणे मग पुढे त्याचे रेट नोटिफाय केलेले आहे. हे अनॅक्शन बघायचं आणि या अनॅक्शनप्रमाणे जे रेट नोटिफाय केले ते असतील. नोटिफाय द रेट्स फॉर सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. 1 ते 98 कसलं आहे, गुड्सचे आहेत. आणि 99 कशा करताय, सर्व्हिस, ह्याला सर्व्हिस अकाउंट कोड म्हणतात. 1 ते 98 HSN आणि 99 सर्व्हिस अकाउंट कोड. हे रेट दिसतंय तर काय. आता ह्याच्यामध्ये जर हे वाचत असू, याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे, वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, मग कुठल्या प्रकारचं वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे, काय आहे, सगळ्याचा रेट सेम असेल तर प्रॉब्लेम नाही. पण कुठे रेट 9 दिला आहे, कुठे 6 दिला आहे, तर मला समजा कन्फ्युजन आहे की माझ्या सर्व्हिसचा रेट किती आहे. मग त्याकरता असेसमेंटमध्ये प्रोव्हिजनल असेसमेंट आहे की ॲप्लिकेशन द्या तुम्ही कमिशनरकडे आणि विचारा की ही सर्व्हिस आहे माझी. ही 2च गोष्टी आहेत त्यामध्ये. मला एक व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाही किंवा रेट मला काढता येत नाही. मग त्याकरता ॲप्लिकेशन दिलं जाऊ शकतं. कारण की त्यात बघा आपण बघितलं 9(1) काय व्हॅल्यू सेक्शन 15 प्रमाणे येईल आणि रेट इथे नोटिफाय होईल. पण जर ह्यातनं क्लिअरिटी नसेल तर ॲप्लिकेशन द्यायचं प्रोव्हिजनल असेसमेंटसाठी. त्याचा वेगळा फॉर्म आहे, वेगळा रूल आहे, त्याप्रमाणे मग डिपार्टमेंटकडे ॲप्लिकेशन येईल. हे नेहमी होत नाही. पण एखाद्याला जर का पुढे जाऊन समजा मी आज टॅक्स कलेक्ट केला 18% आणि उद्या कळलं टॅक्स 28% किंवा आज 12 कलेक्ट केला आणि उद्या कळलं की 18 आहे. पण इकडे लिस्टमध्ये दिसतंय बघा इकडे की वेगवेगळे रेट जर असतील तर रेट मी क्लासिफाय करायला समजायला चुकलो. बरोबर. इथे बघा आता इथे 6 आहे, इकडे माझी ॲक्टिव्हिटी मला क्लिअर नसेल, डाऊट असेल आणि मी जर जास्त टॅक्स कलेक्ट केला तरी चुकीचं आहे, कमी केला तरी चुकीचं आहे. जर जास्त कलेक्ट केला तर मला तो गव्हर्नमेंटला मी भरला तर डिमांड तर येणार नाही. कलेक्ट करून भरला मग गव्हर्नमेंट बघेल त्याला काय करायचं. पण जर कमी कलेक्ट केला आहे तर माझ्याकडे मागितलं जाईल तुम्ही 5 कलेक्ट केला 12 कलेक्ट करायचं आहे. मग मी नंतर ज्यावेळेस मला नोटीस येईल त्यावेळेस तो टॅक्स भरायला लागेल, इंटरेस्टही भरायला लागेल आणि पेनल्टी पण द्यायला लागेल. ते जर नको असेल म्हणजे मला एवढं सांगायचं आहे महत्त्व काय बघा, व्हॅल्यूचं पण महत्त्व आहे आणि रेटचं पण महत्त्व आहे. जी माहिती दिली आहे, ज्या प्रकारे दिली आहे ती सांभाळणं सोपं वाटतं तुम्हाला नाही, गुंतागुंतीचं आहे. तर मी ह्याचे पण एक्सपर्ट असतात, हे पण अभ्यासक असतात. ते अभ्यासक जे कोण सप्लायर आहेत त्यांना ह्याच्याबद्दल गायडन्स करतात अभ्यास करून की तुमचे गुड्स या ह्याच्यामधले आहेत, तुम्ही हे घ्या. आणि तरी पण डाऊट असेल तर ऑप्शन ठेवला आहे की गव्हर्नमेंटकडे तुम्ही जाऊन विचारा की हे जे आहे त्याच्यामध्ये मला सेक्शन दाखवतो म्हणजे मी काय म्हणतो आहे मला क्लिअर होईल. हा टॉपिक पुढे येणार आहे आपल्याला. प्रोव्हिजनल असेसमेंट सेक्शन 60. ओके. इथे वेअर करायचं काय सुरुवात बघायची की जिथे टॅक्सेबल पर्सन इज अनेबल टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि रेट ऑफ टॅक्स, हे 2 जर डिटरमाइन करता येत नसेल तर त्यांनी ॲप्लिकेशन द्यायचं PO कडे आणि मग PO त्याला विदिन अ पिरियड ऑफ नॉट लेटर दॅन 90 days प्रोव्हिजनल बेस 90 दिवसात सांगेल की तुम्ही आत्ता प्रोव्हिजनली काय रेट घ्या, 12 घ्या 18 घ्या, प्रोव्हिजनली तुम्ही घ्या आणि नंतर फायनल रेट काय काय सांगतील. म्हणजे गुंतागुंत एवढी आहे की त्यांना पण वेळ पाहिजे सांगायला. लक्षात घ्या. हे गव्हर्नमेंटनीच कायदा बनवला असला तरी पण ते वेळ घेतील आणि फक्त 90 दिवसामध्ये प्रोव्हिजनल रेट सांगतील. फायनल रेट कधी पण सांगू शकतील. तर फायनल रेट करता सिक्स मंथ दिला आहे आणि तो 6 मंथ आणखीन 6 महिने आणि बाय कमिशनर 4 वर्षापर्यंत एक्सटेंड करू शकतो. समजलं. इतकी गुंतागुंत याच्यामध्ये. प्रोव्हिजनल रेट सांगायला 30 दिवस 90 दिवस घेणार आणि फायनल सांगायला 6 महिने, ॲडिशनली पिरियड 6 महिने आणि प्लस ॲडिशनली कमिशनर 4 वर्षापर्यंत हा पिरियड एक्सटेंड करू. म्हणजे व्हॅल्यू काय असावी
रेट काय असावा हे सांगायला एवढा वेळ लागू शकतो? पण दिलाय ना. म्हणजे हे आपण जे बघतोय, तुम्हाला वाटतं हे काय कसं समजून घ्यायचं, समजायला सोपं नाही. जे प्रत्येकाचे अभ्यासक असतात आणि तेवढा अभ्यास केला ते त्यांना कळतं. आणि तरी पण नाही कळलं तर गव्हर्नमेंटला विचारा. टॅक्सेबल सप्लाय मीन्स अ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस ऑर बोथ विच इज लेव्हिएबल. ज्याच्यावर टॅक्स लावला जाऊ शकतो टॅक्सेबल सप्लाय आहे. ज्याच्यावरती टॅक्स सप्लायमध्ये येतं पण करमुक्त केलं किंवा रेट नेलं किंवा ज्यावर टॅक्स लावला जाऊ शकत नाही ते एक्झाम. टॅक्स लावला जाऊ शकतो हे टॅक्सेबल. आणि टॅक्सेबल पर्सन आणि रजिस्टर्ड पर्सन या दोन संज्ञा आहेत. हे समजून घ्या. काय रजिस्टर्ड पर्सन कोण आहे? ज्यांनी प्रोसिजर पूर्ण केले, ॲप्लिकेशन केलं आहे, व्हेरिफिकेशन झालं आहे आणि त्या जीएसटी नंबर मिळाला आहे, तो रजिस्टर्ड पर्सन आहे. पण एखादा व्यक्ती जो सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे लायबल झालेला आहे, आयदर रजिस्टर आहे किंवा जो लायबल झालेला आहे, हे दोन्ही पण कव्हर होतात. कशामध्ये? टॅक्सेबल पर्सन ही जास्त, त्याचा स्कोप जो आहे हा जास्त ब्रॉड आहे. आणि रजिस्टर्ड पर्सनला कसं, ज्या काही जीएसटी नंबर आहे तो रजिस्टर्ड पर्सन, त्यामध्ये UN कव्हर होत नाही. डज नॉट इन्क्लूड UN होल्डरचा कन्सेप्ट वेगळ्या कामासाठी. हे सेक्शन 25 मध्ये प्रोसिजर करून रजिस्टर होतो, त्याला जीएसटी नंबर मिळतो, तो रजिस्टर्ड पर्सन. आणि टॅक्सेबल पर्सन म्हटला तर त्यामध्ये रजिस्टर्ड पर्सन ॲज वेल ॲज जो लायबल झाला आहे हे दोन्ही त्यामध्ये कव्हर होतात. हे वारंवार हे शब्द येणार आहेत, त्यामुळे या शब्दांमधनं त्यांना काय सांगायचं आहे लॉ मेकरना हे लक्षात घ्या. आता परिस्थिती अशी आहे, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन याच्यावरती जीएसटी मध्ये टॅक्स लागत नाही. एक्साईज ड्युटी, वॅट, CST. राज्याबाहेर विकलं तर CST, राज्यामध्ये वॅट. कोण घेते आहे? स्टेट गव्हर्नमेंट. तसंच ओपीएम, इंडियन हेम्प, अदर नार्कोटिक्स, ड्रग्स अँड नार्कोटिक्स याच्यामध्ये जीएसटी पण लागतो आणि एक्साईज ड्युटी पण लागते. कोणाची? स्टेटची. पेट्रोलियम प्रॉडक्ट याच्यावरती एक्साईज ड्युटी केंद्राची आणि राज्याचं वॅट आणि CST. टोबॅको आहे ह्याच्यावर एक्साईज ड्युटी पण लागते, वॅट पण लागतो आणि एक्साईज ड्युटी पण लागते, दोन्ही लागतं. आणि हे कोणाचं आहे? केंद्र सरकारचं. हा जो कलर वापरला आहे ना हा केंद्र सरकारचा, हा राज्याचा. हे सोडून बाकीचे प्रॉडक्ट जेवढी आहेत याच्यावर फक्त जीएसटी आहे, राज्याचे कुठलेही कर लागत नाही. आलं लक्षात? आता हे जो कर लागेल तो कशा प्रकारे गव्हर्नमेंटकडे जमा करायचा, ही जी मेथड आहे, सप्लायर सप्लाय करतो. ओके, गुड सप्लाय जो व्यक्ती घेईल, बायर आहे, रिसिव्हर आहे, रिसिपियंट आहे. सप्लायरचं काम काय? त्याच्याकडनं त्याच्या मालाची, सर्व्हिसेसची, सेवेचे पैसे घ्यायचे प्लस जीएसटी पैसे घ्यायचे, दोन्ही पेमेंट घ्यायचे. आणि जे जीएसटीची अमाऊंट आहे ती सरकारकडे जमा करायची, डिपॉझिट करायची. ही नॉर्मल मेथड आहे. आपण कुठल्याही दुकानातनं कुठलीही वस्तू घेतो, आपण मोबाईल रिचार्ज करतो, आपण जी अमाऊंट देतो त्यामध्ये आपण टॅक्स देतो. आणि तो टॅक्स जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा जो सप्लायर आहे त्यातला टॅक्स जो आहे तो गव्हर्नमेंटकडे जबाबदारी त्याची जमा करायची. नॉर्मली असंच आहे ना. आता जर 140 कोटी लोक आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही तिथं जीएसटी भरा, कोण भरेल? पण लाईट बिल नाही माझ्यावरती भरत, तर जीएसटी भरू का मला सांगा? असंच आहे ना. म्हणजे ही जबाबदारी कोणी घ्यायला पाहिजे? जो सप्लायर आहे त्याचीच जबाबदारी आहे की तू तुझ्या मालाचे पैसे, सर्व्हिसेसचे पैसे प्लस जीएसटीचे पैसे घे आणि ते तू जमा कर. आता रिव्हर्स चार्ज हा काय कन्सेप्ट आहे? बरोबर आहे, रिव्हर्स चार्ज हा काय कन्सेप्ट आहे? इथे असं आहे, रिव्हर्स चार्जमध्ये द लायबिलिटी टू पे टॅक्स बाय द रिसिपियंट ऑफ सप्लाय गुड्स किंवा सर्व्हिसेस आर बोथ इन्स्टेड ऑफ. सप्लायरकडे जबाबदारी नाही. लायबिलिटी टू पे टॅक्स कोणावरती आहे? जो गुड्सचा सप्लाय घेईल
रिसिपियंट म्हणजे तो व्यक्ती आहे जो बायर आहे, जो परचेस करतो, त्यांनी टॅक्स द्यायचा. याला रिव्हर्स चार्ज म्हणतात. आता प्रचलित पद्धत कुठली आहे? जी प्रचलित पद्धती ही आहे, नॉर्मल मेकॅनिझम किंवा फॉरवर्ड चार्ज. ही प्रचलित पद्धत आहे की सप्लायर काय करेल, जेव्हा सप्लाय करतोय गुड सर्व्हिसेसचा, तेव्हा तो त्याच्या विक्रीची किंमत प्लस GST कलेक्ट करेल आणि गव्हर्नमेंटला देईल. ही प्रचलित पद्धत आहे ना. मग जेव्हा प्रचलित पद्धतीच्या अपोजिट आहे, उलट आहे, तेव्हा आपण त्याला नाव काय दिलं आहे? रिव्हर्स चार्ज. लॉ ऑफ मेकॅनिक्स नाव काय दिलं आहे? रिव्हर्स चार्ज. उलटं काय? म्हणून तिथे म्हटलं आहे की इन्स्टेड ऑफ, म्हणजे सप्लायरनी टॅक्स देण्याऐवजी, इन्स्टेड ऑफ सप्लायर ऑफ सच गुड सर्व्हिसेस बोथ, टॅक्स देण्याऐवजी सेक्शन 9394 मध्ये काय आहे, किंवा IGST ॲक्टमध्ये 5354 मध्ये काय आहे, रिसिपियंट टॅक्स देतो. याला म्हटलं जाईल रिव्हर्स चार्ज. 91 मध्ये टॅक्स कलेक्ट करायचा आहे, सप्लायरनी गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे. आणि 9394 मध्ये अशी तरतूद आहे की जिकडे नोटिफाय केलेले, तिथे पण असंच आहे, नोटिफाय केलेले गुड्स किंवा सर्व्हिसेस जो व्यक्ती परचेस करेल, टॅक्स देण्याची जबाबदारी त्याची असेल. जो बायर आहे त्याची जबाबदारी असेल की त्यांनी नोटिफाय केलेले गुड्स घेत. आता आपण ही यादी बघितली, यात तुम्हाला रेट कळला किती आहे. ओके, तुम्हाला हे कळेल की तुम्ही जे गुड्स घेताय किंवा विकताय ते टॅक्सेबल आहेत की नाही कळेल. ओके, जर ते गुड टॅक्सेबल आहेत तर टॅक्स देण्याची जबाबदारी तुमची आहे की नाही हे कळण्याकरता तुम्हाला आणखी नोटिफिकेशन बघायला लागेल रिव्हर्स चार्जचं. समजा 10,000 गुड्स आहेत, त्यातले 7-8 गुड्स असे आहेत की ज्यावरती जो परचेस करेल त्यांनी टॅक्स जमा करायचा. सर्व्हिसेस एक 20 आहेत. ती सर्व्हिस जो देईल तो टॅक्स कलेक्ट नाही करणार. तर हे पोर्टर बघा, ट्रान्सपोर्टर आहे, GT आहे, गुड ट्रान्सपोर्ट एजन्सी, पोर्टर. टेम्पो बघतो ना आपण, त्या लिहिलेलं असतं ना पोर्टर. तर ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, पण त्यांची सर्व्हिस जो घेईल टॅक्स त्यांनी द्यायचा. जो परचेस करेल, जिथे सर्व्हिस जो घेईल, जो रिसिव्हर आहे, जो रिसिपियंट आहे, टॅक्स देण्याची जबाबदारी त्याची. ती नोटिफाय केली सर्व्हिस. तसंच लिगल सर्व्हिस आहे, ही नोटिफाय केली. लिगल सर्व्हिस एखादी कंपनी घेईल. लिगल सर्व्हिसमध्ये काय काय येतं? ॲडवाईस पाहिजे, कन्सल्टन्सी आहे, एखाद्या ऑथॉरिटीसमोर बाजू मांडायची आहे, एखाद्या कायद्याविषयी सल्ला, कन्सल्टेशन, ॲडवाईस, किंवा कुठे बाजू मांडायची, बा आमच्या बाजूने तुम्ही काय करा, तिकडे उभे राहून आमची बाजू मांडा. याकरता एखादा ॲडव्होकेट असेल, तो सर्व्हिस देईल, तर इथे तो ॲडव्होकेट फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट नाही करणार. त्या कंपनीची जबाबदारी आहे की तुम्ही तो टॅक्स काय करा त्याच्यावरचा. तुम्ही 10,000 दिले त्याला फीज म्हणून ॲडव्होकेटला, त्या 10,000ची टॅक्स कोण जमा करेल? जो रिसिपियंट जमा करेल. आलं लक्षात? अजून एक आपण ती यादी बघणार आहोत. यस, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून सांगतो. आणखीन बघा कसं आहे, जे इन्शुरन्स कंपनीचे एजंट आहेत, इन्शुरन्स कंपन्या 50 आहेत, एजंट किती असतील? 5 लाख 10 लाख असतील ना. आता इन्शुरन्स कंपन्यांवर जबाबदारी टाकली. समजा इथे जी इन्शुरन्स कंपनी आहे, इन्शुरन्स कंपनी, त्यांना बिझनेस एजंट म्हणून आपण ज्याला केलं आहे, मग तू जर बिझनेस आणला तर तुला कमिशन, जर बिझनेस नाही आणला तर कमिशन नाही. मग त्यांनी आपले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, तो यांना सांगतो बाई ही पॉलिसी काढा, ही फायदा आहे. लोकांना इन्शुरन्स काढायचा असेल तर इन्शुरन्स काढतात. इन्शुरन्स काढला, इन्शुरन्स कंपनीने समजा 10,000 रुपये पेमेंट केलं. कोणाला केलं? इन्शुरन्स कंपनीने एजंटला पेमेंट केलं. तर त्याच्यावर तो GST आहे तो कोण भरेल? इन्शुरन्स कंपनीवर. म्हणजे इथे हे जे ट्रान्झॅक्शन आहे याच्यामध्ये सोपं कोणाला पडतं की 50 कंपन्यांवर जबाबदारी टाकायची. तुम्ही जे लाखो रुपये कमिशन द्याल त्यावर टॅक्स तुम्ही द्या. 50 कंपन्यांनी टॅक्स प्रॉपर भरला की नाही, इथे टॅक्स कलेक्शन स्मूथली होईल. पण तेच जर जबाबदारी कोणाची असती, एजंटवरती असती, तर सगळ्यात पहिली गोष्ट एजंटला 22 लागला असता. ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत 20 लाखांच्या पुढे जात नाही तोपर्यंत अनरजिस्टर्ड राहील, म्हणजे टॅक्स गव्हर्नमेंटला कमी मिळेल. आणि त्यानंतर पण रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे, रिटर्न फाईल केला पाहिजे, टॅक्स प्रॉपर जमा केला पाहिजे. पण त्याची स्क्रुटिनी कोण करणार? त्याचं इन्स्पेक्शन कोण करणार? काम वाढणार. त्याविषयी कंपन्यांना सांगितलं तुम्ही 50 कंपन्यांचं ऑडिट केलं, लाखोचा टॅक्स जमा झाला की नाही कळणार ना. हे सोपं आहे की नाही?
म्हणजे जिथे जिथे एक जास्त नाही त्याच्यामध्ये रिव्हर्स चार्जमध्ये जास्त गुड्स किंवा सर्व्हिस नाही आहेत. गुड्समध्ये 7 ते 8 गुड्स आहेत, सर्व्हिसमध्ये 20 सर्व्हिस आहेत. म्हणजे हे बघायचं की सर्व्हिस जी दिली जाते घेतली जाते ती नोटिफाय केली आहे का रिव्हर्स चार्जमध्ये. जर केली आहे तर मग काय होईल, सप्लायरची जबाबदारी नाही टॅक्स कलेक्ट करायची, जबाबदारी कोणाची आहे, रिसिपियंटची आहे. जो ती सर्व्हिस घेईल तो टॅक्स देईल. हे रिव्हर्स चार्ज बऱ्याच जणांना अवघड वाटतं, कारण कन्सेप्ट क्लिअर नाही की रिव्हर्स चार्ज म्हणजे नक्की त्यामध्ये काय होतं. ज्या प्रकारे गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करण्याकरता कसा कलेक्ट करायचा, तर जो विक्रेता आहे त्याला सांगायचं तू टॅक्स कलेक्ट कर. पण काही अशा परिस्थिती आहेत की जिकडे विक्रेत्याकडनं जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट होण्यापेक्षा रिसिपियंटकडनं टॅक्स कलेक्ट करणं सोपं आहे. म्हणून तिकडे दिलं आहे की जो रिसिपियंट आहे त्यांनी टॅक्स द्यायचा. आणि त्या फार केसेस कमी आहेत, 20 म्हणजे अगदी कमी केसेस आहेत. त्या सर्व्हिसेस जो घेईल आणि 7 ते 8 गुड्स आहेत ते जो घेईल टॅक्स जमा करण्याची जबाबदारी त्याची. सप्लायर आहे, सप्लायर सप्लाय करेल, तो त्याची अमाऊंट घेईल. मेक पेमेंट विदाउट GST. रिसिपियंटनी GSTची अमाऊंट द्यायची नाही सप्लायरला. सप्लायर मागणार नाही. जो इनवॉइस सप्लायर बनवेल, सप्लायर रजिस्टर जरी असेल तो इनवॉइस बनवेल. पोर्टर इनवॉइस बनवतो, पोर्टर इनवॉइस बनवतो, तो इनवॉइस देतो. त्यावर लिहिलेलं असतं की GSTचं पेमेंट करण्याची जबाबदारी त्यात दिलेलं असतं की एवढी अमाऊंट सप्लायची आहे, इतका टॅक्स आहे. पण टॅक्स कोणी पे करायचा, रिसिपियंट. इनवॉइस तो बनवतो. लक्षात. जर GTA सर्व्हिस अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतली तर आपल्याला इनवॉइस टॉपिक बघायचं आहे. त्यामध्ये असं दिलेलं आहे की रिसिपियंटनी स्वतः इनवॉइस जनरेट करायचा. म्हणजे मीच माझ्याकरता इनवॉइस जनरेट करेन, कारण टॅक्स मला द्यायचा आहे. तो डॉक्युमेंट रिसिपियंट स्वतः बनवेल. यावर रेकॉर्ड होईल की ह्याच्यावरती मला टॅक्स द्यायचा आहे, हे मी परचेस केलं आहे, त्याचा इनवॉइस. पेमेंट केलं 10,000, इनवॉइस बनवेल की 10,000 प्लस GST मला द्यायचं आहे. आणि तो GST तो GSTR 3मध्ये पे करेल. ती लायबिलिटी पहिले दाखवेल 3.1D मध्ये की परचेस केलं आहे त्याचा टॅक्स किती आहे, 3.1D मध्ये दाखवेल. आणि 3 त्याला ITC मिळणार त्याचा. जर 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट नसेल तर ITC घेऊ शकतो, पण पहिले भरायचं आहे, कॅशमध्ये भरायचं आहे आणि मग त्याचा ITC तो अवेल करू शकतो. सप्लायरने काय करायचं, आपल्या कामाचे पैसे घ्यायचे आणि रिसिपियंट काय करेल, रिसिपियंट गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करेल. 3.1D मध्ये दाखवेल मी परचेस केलं आहे त्यावरती मला टॅक्स द्यायचा आहे आणि कॅशमध्ये ते पेमेंट करणार. एवढं पटकन दाखवतो आणि ब्रेक घेऊ. ओके. आता आउटवर्ड सप्लाय नाही आहे ना, मी परचेस केलं तर आउटवर्ड सप्लाय नाही आहे, त्यामुळे GSTR 1मध्ये रिपोर्टिंग होणार नाही. याचं जे परचेस केलं आहे याच्यावरती मला टॅक्स द्यायचा आहे, याचं रिपोर्टिंग काय GSTR 1 नाही होणार. GSTR 1 कसा करताय, आउटवर्ड सप्लाय करताय. इथे आलो. डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाय. आउटवर्ड सप्लायवर टॅक्स द्यायचा नाही मला, इनवर्ड सप्लायवर द्यायचं आहे. मग टॅक्स जमा कुठे करतो आपण, 3Bत करतो. रिटर्न 3B आहे. मग 3Bमध्ये जेव्हा येऊ तेव्हा इथे काय दिलं बघा, टॅक्स ऑन आउटवर्ड आणि रिव्हर्स चार्ज इनवर्ड सप्लाय. हेडिंगच ते याचं, हेडिंगच याला क्लिक केलं का मग खाली एमध्ये बघा काय दिलं आहे, आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाय. याच्यामध्ये अदर दॅन 0 रेट खाली आहे, नील रेट आणि एक्झाम रेट इथे खाली आहे. आणि इनवर्ड सप्लायवरती लायबल टू रिव्हर्स चार्ज आहे, ती अमाऊंट इथे लिहायची. टॅक्स कुठला आहे, IGST CGST पुढे द्यायचं. आणि नॉन GST आउटवर्ड सप्लायमध्ये काय येईल, जर पेट्रोल पंप असेल
वाईन शॉप असेल त्याचा टर्नओव्हर किती आहे तो फक्त इथे लिहायचा. रिपोर्टिंग आहे फक्त. त्याला तर वेगळ्या कायद्यात टॅक्स द्यायचा आहे, पण इथे रिपोर्टिंग करायला दिलेलं आहे. कळलं एवढं? मी पुढे वाचतो ब्रेक नंतर, पण तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला. इथे ब्रेक घेऊया.